तर शासकीय मानवंदना आता पार पडलेली आहे आणि या ठिकाणी आता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी पाहायला मिळणार आहे। एक दोन शाळांचे विद्यार्थी शिवचरित्र आणि महाराष्ट्राची संस्कृती यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आता सादर करतील। काही मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक सुद्धा होणार आहे आणि त्याची संपूर्ण तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत आणि शिवजन्मस्थळावर बालशिवबांचा पाळणा जोजवल्यानंतर राष्ट्रगान, महाराष्ट्रगान आणि त्यानंतर शासकीय मानवंदना पार पडलेली आहे। संपूर्ण गडावर आज फुलांची सुंदर अशी सगळी सजावट करण्यात आलेली आहे। असं काही 7 वाजता किल्ले शिवनेरीवर जिल्हाधिकारी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या हस्ते गडदेवता शिवाई देवीची शासकीय अभिषेक आणि महापूजा पार पडली आणि त्यानंतर संपूर्ण कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे। आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती या ठिकाणी सुरू होणाऱ्या काही सांस्कृतिक सादरीकरणासाठीची। आज शिवजयंतीनिमित्तानं गडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताची अचूक अशी नोंद ठेवली जाते। गडाच्या पहिल्या पारीवर सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा बसवण्यात आलेत। प्रवेश करताना, बाहेर पडताना सगळ्याची आपोआप नोंद होणारी आपण पाहतो। एका बाजूला किती मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमींची गर्दी आहे। ते गडावर जाण्यासाठी जे मार्ग आहेत त्यामध्ये सुद्धा आज बदल करण्यात आलेले आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव आज या ठिकाणी गडावर दुसऱ्या मार्गाने प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। मात्र मोठ्या सोयी सुविधा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत। तर शिवजयंतीनिमित्तानं पोलीस दलाकडून सुद्धा चोख बंदोबस्त आज शिवनेरी गडावर ठेवण्यात आलाय। त्याची दृश्य आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतात। दुसरीकडे बालशिवाजींचा पाळणा जोजवला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ती दृश्य आपण पाहतोय। शिवजन्मोत्सवाचा हा सगळा सोहळा सर्व शिवभक्तांना अनुभवता यावा यासाठी मोठी तयारी गडावर प्रशासनाच्या वतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते। ही 2 दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। गडावरची केलेली ही सगळी व्यवस्था शिवभक्तांसाठीची। शिवभक्तांसाठी बालेकिल्ला परिसरामध्ये अगदी शुद्ध पाण्याच्या पिण्याच्या व्यवस्थेपासून ते संपूर्ण सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते दत्त मंदिर, शिवाई देवी मंदिर, शिवकुंज परिसर अशा काही ठिकाणी स्क्रीन सुद्धा लावलेले आहेत जेणेकरून सर्वांना हा शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा अनुभवता यावा यासाठी 19 ठिकाणी गडाच्या खाली पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मध्यवर्ती नियंत्रण कक्ष ठेवण्यात आलेला आहे। तेव्हा शिवभक्तांची सगळी मांदियाळी आपल्याला काल रात्रीपासून पाहायला मिळते। अर्थातच गडावर येणाऱ्यांसाठी विशेष अशी नोंद ठेवण्यात आलेली आहे। प्रशासनानं चोख सगळी तयारी आजच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। या ठिकाणी आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती सादर होणाऱ्या काही सांस्कृतिक कार्यक्रमांची। या ठिकाणी काही शाळकरी मुलं आता या संदर्भातलं सादरीकरण करतील। तर मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सुरू आहे। महाराजांचं शौर्य आणि रणनीती, त्यांचं नेतृत्व गुण हे सगळंच खरं तर आज आठवण्यासारख्या गोष्टी आणि त्याच दृष्टीनं केलेलं हे सगळं खेळांचं आयोजन। या ठिकाणी काही शाळकरी मुलं या कार्यक्रमांचं सादरीकरण करत आहेत आणि आजच्या या 396व्या जयंतीनिमित्तानं मोठ्या उत्साहात ही सगळी बालचमू सुद्धा या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळतात। लहानपणापासूनच अशा प्रकारे शौर्याचे हे खेळ दाखवण्याची एक वेगळी कला लेझिम पथक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि बाल शिवाजी सुद्धा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या मावळ्यांसोबत। अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा सगळा सोहळा साजरा होतोय आणि
छत्रपती शिवरायांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग या ठिकाणी आता सादर होत आहेत शाळकरी मुलांकडून आणि महाराजांचं शौर्य या माध्यमातून सगळ्यांच्या समोर याचं सादरीकरण होतं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवून या सर्वांचा उत्साह आणखी द्विगुणित करत आहेत। संपूर्ण गडावर आज छत्रपती शिवरायांच्या घोषणांचा सगळा दुमदुमणारा हा आवाज आपल्याला पाहायला मिळतो आहे। लेझिम ढोल ताशांची ही पथकं या ठिकाणी आहेत। महाराजांचं आयुष्य किती साहसी होतं या सगळ्याचं प्रदर्शन या सादरीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। विविध प्रसंग या ठिकाणी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीतले सादर होत आहेत। शिवनेरी किल्ल्यावर दरवाजांवर फुलांची सुंदर तोरणं लावलेली आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी आता हे काही सेकंदांमध्ये वेगवेगळे प्रसंग साकारले जात आहेत आणि त्याला जोड आहे ती ढोल ताशाच्या गजराची आणि लेझिम पथकातल्या या शिवप्रेमी बालमंडळींची। आग्र्याहून सुटकेचा प्रसंग या ठिकाणी आता सादर होतो आहे आणि या सगळ्या प्रसंगाचा लहान जी मुलं आहेत त्यांच्यातून सादरीकरण होत असताना सगळेजण टाळ्या वाजवून त्यांचा सगळा उत्साह सुद्धा वाढवतात, त्यांना हुरूप देतात। महाराजांच्या संपूर्ण जीवनकथेतले काही मोजके आणि महत्त्वाचे प्रसंग या ठिकाणी सादर होताना आपल्याला पाहायला मिळतात। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर हा दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शिवनेरीवर हा हिंदवी स्वराज्य महोत्सव आता सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण आठवडाभर आता केलेलं आहे आणि या दृष्टीनं अनेक कार्यक्रमांना 17 तारखेपासूनच सुरुवात झालेली आहे। शिवनेरी महोत्सव, बैलगाडा स्पर्धा असू देत, कबड्डी स्पर्धा असू देत, द अभंग रिपोस्ट यांच्या ग्रुपतर्फे केलेलं सादरीकरण असू देत, अशा अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण किल्ले शिवनेरी, जुन्नर शहर, तालुका हा शिवमय झाला आहे आणि आजचा दिवस तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असं सगळं शिवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। अनेक ठिकाणी 3D देखावे सादर होत आहेत। महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीनं अभिवादन केलं जात आहे। अर्थातच आपली संस्कृती आणि इतिहास लक्षात ठेवून या सगळ्याचा आनंद आज दिवसभर आपल्याला सगळ्यांना पाहता येणार आहे। तर महाराजांचा पराक्रम, धैर्य आणि स्वाभिमानाचा हा दिवस जागवणारा आजचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यांचा जन्मोत्सवाचा हा सगळा सोहळा। आपण थेट शिवनेरी गडावर काय नेमकं सध्या सुरू आहे त्याची ही दृश्य पाहतोय। सध्या साहसी खेळांचं प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर आज हा उत्सव साजरा होतो आहे। सर्वात आधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंतीचा हा उत्सव सुरू केल्याचं दिसतं। 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंतीचा हा उत्सव सुरू केला आणि जनता एकत्रित आली। अशा उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा उपयोग हा त्या काळात ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी करावा असा हा त्यामागचा हेतू होता आणि ही परंपरा अखंड अविरत आज तागायत सुरू आहे। खरं तर सुरुवातीला शिवजयंती फक्त महाराष्ट्र राज्यापुरती सीमित होती, मात्र आता 20व्या शतकापासून पहिल्या दशकामध्ये हा उत्सव अगदी देश विदेशात सुद्धा पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी बंगालमध्ये सुद्धा हा उत्सव साजरा होताना पाहायला मिळत होतं। तर आज आता ही थेट दृश्य आपण शिवनेरी गडावरची पाहतोय। पुणे जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण वातावरण शिवमय झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय।